पिंजरा पिंजरा रे। हे तुमच्या लग्नासाठी जे खटाटोप करायचे ना ते फसायचे, कारण त्याबद्दलची संधी बित्तम बातमी तुमची मातोश्री अक्काच्या वाड्यापर्यंत पोहोचवायची। आणि त्या कोर्टाच्या तारखेचं बी त्यांनीच पोचवलंय। तात्या, पण मला नाही वाटत हे खरंय। कानाने ऐकलं, डोळ्यांनी पाहिलेलंच बोलतोय मी। पुन्हा कबूल बी केलाय तिनं। त्या नागनाथला उचला आणि फार्म हाऊसवर घेऊन या, कारण कोणाला कुठून उचलून कुठे ठेवल्यानंतर कोणाला बी कळायचं नाही। त्या जागा मला माहिती आहे, कारण माझ्यासारखा मीच आहे आणि मी माणूस मोठा नीच आहे। पण तात्या, आजपर्यंत माझं कधी ऐकलं नाही, आता ऐका। माझे आजोबा मला नेहमी म्हणायचे की पापाचा मार्ग हा नेहमीच जवळचा आणि आकर्षक असतो, पण सत्याचा मार्ग तो नेहमीच लांबचा पण स्थिर आणि शांत असतो। मला माझ्या नवऱ्याचे प्राण आणि सुरक्षितता महत्त्वाचे आहे, पण त्याने केलेल्या पापाचं परिमार्जन झालं नाही तर त्या देवाचं काय? त्याची शिक्षा किती मोठी असेल? मग त्यापेक्षा माणसाने केलेली शिक्षा परवडली असंच म्हणावं लागेल। सारासार विचार करून मला हेच वाटतं की आपण आनंदीची साथ द्यायला हवी, फक्त न्याय अन्याय यासाठी नाही तर चूक आणि बरोबर हे लक्षात घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे ना। कदाचित यामुळे तुम्हाला शिक्षा होईल, तुम्ही केलेल्या गुन्ह्याचीच तुम्ही शिक्षा भोगाल, पण हा एक गुन्हा लपवण्यासाठी जर तुम्ही आणखीन एक गुन्हा केलात तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही। आणि तुम्हाला कधी स्वीकारूही शकणार नाही। मी निर्णय घेतला। माझं काहीही होऊ दे, पण आजपासून तुमच्या या सत्याच्या लढाईत मी तुमच्या बरोबर आहे। गोरख, मी साक्ष द्यायला तयार आहे। सारखं सारखं काय विचारते? हे बघ, मी चुकून बोललेलं नाहीये किंवा दारू पिऊन सुद्धा बोलत नाहीये, पूर्ण शुद्धीवर आहे मी। पण आता तुम्ही जरा शुद्धीवरती या आणि मला सांगा, तुम्ही कसे वाचवणार आहात मला त्या अक्कापासून? गोरख, त्या दिवशी पोलीस चौकीवरती विष्णू आला होता, नशीब चांगलं म्हणून वाचलो मी। गोरख भाऊजी, मला असं वाटतं की हे साक्ष देत नाहीत तोपर्यंत तुम्ही नेहमीच यांच्या बरोबर राहायला हवं। गायब करा। पिंजरा